4 षटकाची मॅच टॉस जिंकलाय खरं तर श्रीराम 11 चिंचवली टीमनं टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। सलामीची जोडी खेळपट्टीवरती फ्रेंड्स फॉरएव्हर पेटाल टीमची सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता। फलंदाज दैवेश केने आणि ऋषी केने ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहता। कमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज श्रीराम 11 चिंचवली टीमचा एक अष्टपैलू खेळाडू कुणाल शेळके हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे। चला लगेच विनंती करेन सामन्याला सुरुवात करा। पंचांदेखील विनंती करेन कारण की अजूनही पाहिलं तर एक सामना आपल्याला कव्हर करायचा, त्याच्यामुळे विनंती करेन की थोडासा फास्ट केला। मॅचला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार कुणाल शेळके समोर देवेश। पहिला बॉल ड्राइव्ह केला ऑफ साइडला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य दिला। एकच्या मदतीनं वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट हे ओपन केला फलंदाज देवेश ना। समोर स्ट्राइक रुटेड झाले, स्ट्राइक वरती ऋषी केने हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन वरती पाहता। मॅच 4 षटकांच्या, त्याच्यामुळे P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट करावी लागेल। थोडा फास्ट केला चिंचवली संघ। पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं चिंचवली संघाने भरपूर वेळ घेतला, त्याच्यामुळे मी आता विनंती करेन की थोडासा फास्ट केला। 1:19 मिनिटांमध्ये पहिला बॉल फेकलाय, त्याच्यामुळे तुम्ही टायमर करत देखील लक्ष द्या। याच पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे, अतिरिक्त धावी जोडली जाताना अतिरिक्तच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती। P1चा पहिला षटक कुणाल शेळकेचा वापर एक अष्टपैलू खेळाडू बॅटची एज घेत असताना मागच्या दिशेनं बॅकअप भरपूर चांगलं मिळालं आणि तोपर्यंत संधी साधली। या बॉलवरती पाहिलं तर सिंगल दावेला प्राधान्य दिलं, सिंगलला सध्या अकाउंट ओपन केलं आणि संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 3 या आकड्यावरती। शांत सुरुवात सध्या मागे 2 बॉलमध्ये आपण पाहिले, दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक सिंगलनं अकाउंट ओपन केला आणि संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। कुणाल शेळके चांगली गोलंदाजी करतोय, मागील मॅच मध्ये देखील भरीव कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना आता लाईन भटकला। पंचांचा इशारा की 80चा वाईट अवंतर एक धाव जोडली जाताना अवंतरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 4 या आकड्यावरती। 4 धाबा धाव पुस्तकावरती। समोर फलंदाज पाहिलं तर दैवेश केने हा फलंदाज सध्या इन ऍक्शन वरती। प्रहार करण्याचा प्रयत्न हलक्यातून ड्राइव्ह केला, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल दाब्याला प्राधान्य। चांगली गोलंदाजी कुणाल शेळकेची, पहिल्या ओव्हरमध्ये अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला सध्या गोलंदाज कुणाल शेळकेनं आणि सिंगल धब्बा सध्या जोडल्या जातात आणि संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र टोटल 5 या आकड्यावरती। समोर फलंदाज ऋषी केने डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज सध्या स्ट्राइक वरती आहे। स्लोवर बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, सिंगल कंप्लीट। दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडंसं पब्लिक झालं, पॅकअप येईल। तिसऱ्या दाबेसाठी प्रयत्न नकार दिला, 2च दाबेनं समाधान मानलंय आणि 2च्या मदतीनं संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। 7 धाबा धाव पुस्तकावरती। चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला। हा 5वा बॉल आहे। प्रहार केला ऑफ साइडला, कॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात, प्रयत्न भरपूर चांगल्या, कॅच ड्रॉप जीवनदान ऋषीला। त्याच्यानंतर या बॉलमध्ये पाहिला तर धाबा आल्या, त्या मात्र 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला। धाव पुस्तकावरती धाबा पाहिल्याना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 9 या आकड्यावरती।
9 धाबा धावपुस्तकावरती. अजूनही पाहिलं तर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी अगदी कौतुकास्पद सध्या कुणाल शेळकेचे आपण पाहतोय, जिथे वारंवार आपण पाहिलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये कुणाल शेळकेचा राहिला. 5 बॉलमध्ये 9 धाबा खर्च केल्या. विकेटची देखील संधी होती, कॅच ड्रॉप झाली. जीवनदान सध्या मिळालाय फलंदाज ऋषी किनेला आणि त्या जीवनदानाचा आता फायदा उचलावा लागेल, कारण की जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना चिंचवली टीमनं. फटक्यात चांगल्या ऑफसाईडला केलेल्या क्षेत्ररक्षक आत डीपमध्ये. सिंगल कंप्लीट. दुसरे धाब्यासाठी प्रयत्न. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल फलंदाज सेफ पॉपिस क्रीजवरती पोहोचलत की नाही. नॉट आउट. या बॉलमध्ये धाबा आल्या त्या मात्र 2च्या मदतीनं षटक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 11 या आकड्यावरती. चला थोडा फास्ट केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 11 या आकड्यावरती. मॅच 4 षटकांची 24 बॉलमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचा, त्याच्यामुळे आता इथून पुढे आक्रमण नक्कीच करावं लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिली. सेकंड षटक पहिलाच बॉल. गोलंदाज हितेन पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आबेमध्ये. पाक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज हितेन पाटील प्रयत्न करत होते मात्र कॅच ड्रॉप झालं. आणि इथे या बॉलवरती पाहिलं तर धाव आली सिंगल. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 12 या आकड्यावरती. 5 चांगली गोलंदाजी सध्या हितेन पाटीलची. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं तर अवघ्या 2 धाबा खर्च करत असताना 2 विकेट देखील घेतले होते आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट संधी निर्माण झाली, तिथे कॅच ड्रॉप. जीवनदान फलंदाज दैवेश केनेला आणि सिंगल धाव. बॉलिंग ट्रॅकवरती नीरज जांभळे हा गोलंदाज पाहता. 12वा प्रतिनिधी लक्ष द्या जरा. चला फास्ट केला. वारंवार सूचना. चिंचवली संघ ऑफिशियल हा आयोजकांचा कॉल सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मागील मॅच मध्ये देखील आपण अतिरिक्त टाइम खर्च केला. पुढचा बॉल. गोलंदाज नीरज पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि अगदी चित्याच्या चपलाईनं या 2 धाबा कंप्लीट केल्यात. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये फ्रेंड्स फॉरेवर पेटाली संघ करतोय. चांगलं रनअप पाहिलं आपण. या दोन्ही फलंदाज चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं आणि या बॉलवरती धाबा आल्या 2. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना तर हे तुम्हाला करावं लागतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि तेच खेळ सध्या पेटली संघाचा आपण मैदानावरती पाहतोय. धावफलक खालतं ठेवला. चेंडू आबेमध्ये फ्लाय झाल्या. विकेटसाठी संधी निर्माण झाल्या. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. तिसरा झेल हा ड्रॉप केला. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून वारंवार चुका करतोय श्रीराम 11 चिंचवली.
जर अशा चुका कराल तर ते तुमच्यासाठी नक्कीच कर्दनकर राहील. दोन्ही फलंदाजांना अगदी जीवनदान दिलं आणि तिसरा झेल ड्रॉप झाला. या बॉलमध्ये धाव पाहिल्या तर धावाल्या 2. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. समोर फलंदाज ऋषी केने, डावखोच एक विस्फोटक फलंदाज. प्रहार करावा लागेल, प्रयत्न भरपूर चांगल्या, फटका देखील चांगला, एलिव्हेशन ताकद देखील भरपूर चांगली. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला, क्लासिकल हा फटका, मात्र तेवढा चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जोपर्यंत उचलतील फेकतील ना तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती पाहिल्या धावा कंप्लीट केल्या. 2-2 च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. षटक दुसरं मार्ग असता. फलकामध्ये धावा पाहिल्या संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. नीरज जांभळे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर ऋषी केने अगदी बाकवास कव्हर लेगला टीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि इथे ऑन स्क्रीन पाहिलं जाईल फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. रनअप भरपूर चांगला पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाज चांगला ताळमेळ जिथे धावेसाठी अगदी चांगला संघर्ष मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतं. ऑफिशियल तिसऱ्या अंपायर्स यस फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचल्यात. त्याच्यामुळे या बॉलमध्ये धाबाला 2. अशा स्थितीनं आपण पाहिलं तर 2 षटकांचे खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस 13च्या सरासरीनं धावा जमा केल्यानं संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. सुद्धा चिंचवली संघ 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक कव्हर करायचा. आकाश टाइम अलर्ट आहे. चला जितूबाईने तो सर्व काही कव्हर केलाय त्याच्यामुळं आपल्याला 4 मिनिटांमध्ये हा षटक कव्हर करायचा. 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संघ जाऊन पोहोचला 26 आकड्यावरती. मागील 2 षटकामध्ये 13च्या सरासरीनं धावा जमा केल्यात. बॅटिंग करत असताना फ्रेंड्स फॉरेवर पेठाली टीमनं. तिसरा षटक या सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि तेवढाच चांगला खेळ या दोन्ही फलंदाजाचा पाहायला मिळतं. सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे पडके एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच इरिशनं सध्या खेळपट्टीवरती स्थळ टोकल्या फलंदाज दैवेश केने आणि ऋषी केनेला. षटक तिसरा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हितेन पाटील आलाय. मागील मॅचमध्ये अगदी भरीव कामगिरी केली. चांगला योगदान चांगली गोलंदाजी आपण हितेन पाटीलचे पाहिलं. तोच गोलंदाज. पहिला बॉल वेगवान बॉल होता. ड्राईव्ह केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकार दिला. आता इथे फलंदाज रन आउटचा शिकार. धक्का लागला पहिला पेठाली टीमला. फलंदाज मैदानातून बाहेर होईल. दैवेश केने हा फलंदाज मैदानातून बाहेर. रनआउटचा शिकार झालाय. दैवेश मैदानातून बाहेर झाला. आता परेश केनी हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. धावपुस्तकामध्ये धावा पाहिला संघ जाऊन पोहोचला तो मात्र 27 या आकड्यावरती. षटक तिसरं मार्ग असा हितेन पाटीलचा वापर केला आणि पहिल्याच बॉलवरती रनआउटचा शिकार जिथे दैवेशची विकेट मैदानातून बाहेर झाली.
फिल्डिंगची रचना प्रत्येक बॉलवरती चेंज करण्याचा प्रयत्न केला या मॅचमध्ये सध्या गोलंदाज इथेन पाटीलनं. समोर फलंदाज पाहिलं तर ऋषी केनी हा फलंदाज. स्ट्राईकवरती फरेश केनी हा फलंदाज समीर बाधा. पुढचा बॉल इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल बॅक टू द बॉलर. अगदी चांगली गोलंदाजी सध्या हितेन पाटीलची पाहायला मिळतात. जगडून ठेवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये हितेन पाटीलचा राहिला. धावगतीवरती स्थगिती सध्या देत असताना आपण हितेन पाटीलला पाहतोय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर 13च्या सरासरीनं धावा जमा केल्या. त्याच्यानंतर धावगतीला आता ब्रेक लावलं जात आहे गोलंदाज हितेन पाटीलच्या माध्यमातून. चढमध्ये गोलंदाजी, इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. मागे सलग पाहिले तर 2 बॉल निर्धाव फेकल्यात, जिथे फरेश केनीला शांत ठेवला. चेंडूचं लाईन मेरिट पाहावा लागेल आणि त्याच्यानुसार खेळ मैदानावरती करावा लागेल परेश केनीला. अजून या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. मागील मॅचमध्ये देखील असाच योगदान खरं तर श्रीराम 11 चिंचवली टीमसाठी हितेन पाटीलने दिला होता आणि तोच गोलंदाज. सुपर बॉलिंग. इथे पाहिलं तर लेग बाईसमध्ये सिंगल धाव जोडली जाईल. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 28 या आकड्यावरती. 28 धावा धावपुस्तकावरती या ओव्हरमध्ये विचार केला तर एक सुद्धा मोठा फटका आला नाही आणि पूर्णपणे धावगतीवरती डिस्क ब्रेक लावलाय. समोर फलंदाज पाहिलं तर ऋषी हा फलंदाज इन ऍक्शन वरती आहे. सुपर बॉलिंग, अचूक टप्पावरती नियंत्रित गोलंदाजी हितेन पाटीलची पाहायला मिळतं आणि अजून एक डॉट चेंडू फेकल्या. काय गोलंदाजी, पूर्णपणे जखडून ठेवला. प्रेशर आता निर्माण केलं सध्या पेटाली संघावरती. प्रेशर रिलीज करायचं असेल ना तर इथून चांगले फटके खरं तर आपल्या फॉलो थ्रूमध्ये दाखवावे लागतील ऋषी केनी आणि परेश केनीला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. जडमध्ये गोलंदाजी, प्रत्येक बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला हितेन पाटीलनं. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता पूर्णपणे आक्रमण करावं लागेल. परेश केनी हा फलंदाज मैदानावरती अनेक वेळा पाहिलं तर संकटमोचक म्हणून पेटाली टीमसाठी उभा राहिला आणि तोच फलंदाज आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे विश्वास सध्या पेटाली टीमचा. त्याच्यामुळं परेशला चांगला खेळ आता इथून पुढे करावा लागेल. 6 बॉलमध्ये धाब्यांची अगदी लयलूट करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला अमोल शेलके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. शेवटचा षटक, पहिलाच बॉल अमोल शेलकेचा वापर केला. समोर ऋषी केनी. पहिला बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं जातं. 1च्या मदतीनं धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 30 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर परेश केनी एक थाकड
फलंदाज तुम्ही इन ॲक्शन वरती पाहता. क्षमता प्रोटेक्शन आहे, आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावं लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असतात त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. त्याच्यामुळे परेशला चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणी खाली सापडलाय, त्याच्यामुळे सुखरूपपणे बाहेर न्यावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 2 तरी मोठे फटके मॅचमध्ये हवेत पेठाली टीमला, आणि ते अपेक्षा देखील सध्या पेठाली संघ करतोय. प्रहार केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, शॉट मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला, झेल संपला. परेश केनीचा खेळ हा धक्का लागला दुसरा पेटाली टीमला. चला पुढचा सामना असा टॉससाठी मी इन्व्हाइट करेन स्वर्गीय सचिन स्पोर्ट खेरणे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जय हनुमान बेलवली. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फलकामध्ये धावा पहिला संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. कौशल केनी हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. अमोल शेलके प्रहार केलाय, मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत होता आणि तो ती प्रतीक्षा पूर्ण केली. फलंदाज कौशल केनीनं त्याच्या बॅटमधून षटकार. षटकाराला 6च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 36 या आकड्यावरती. अजून एखादा मोठा फटका हा अपेक्षा करतो सध्या पेठाली. स्लोवर बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि इथे ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. ऑन फील्ड निर्णय सध्या आउट. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. टेक्निकल टीम मध्ये संदीप पालकर सर केवाली यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणुती केली जाईल. मिस्टर व्हायब्रेशन अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं आपण ज्यांची न्यायमूर्तीची कामगिरी पाहतोय ते संदीप पालकर सर केवाले सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. यस फलंदाज बाद, धक्का लागलाय. तिसरा विकेट मैदानातून बाहेर. पुढचा बॉल गोलंदाज तयार अमोल शेलके. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती. अंतिम बॉल आला निर्धाव. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 37 या आकड्यावरती आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल श्रीराम 11 चिंचोली टीम समोर. 38 यस वाईट साठी रेफर घेतल्या. बॅटिंग टीम arriva. चला यावा संदीप पालकर सर केवाले. यस शेवटचा अंतिम बॉल फेर आलाय. त्याच्यामुळं 38 धावेंचा लक्ष सेकंड सत्रामध्ये ठेवलाय चिंचोली टीम समोर. टॉस करूया. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल
एका साईडला जर्मन बेलवल्यानं त्या संघासमोर फाईट करेल स्वर्गीय सचिन स्पोर्ट केरने. चला केरने टीम आपला संघनायक आपण लगेच यावं. बेलोली टीमचा संघनायक आलाय त्याच्यामुळं स्वर्गीय सचिन स्पोर्ट केरने टीमचा संघनायक विशाल आपण लगेच या. टॉस केला जाईल. द्वितीय फेरीमध्ये हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन टॉस करण्यासाठी दिलीपजी पाटील असतील चंद्रकांतची मते यावा आपल्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या स्वप्नातून हा भव्य दिव्य क्रीडांगण सजलाय ते लोकनियुक्त सरपंच सन्मान्य मदन शेठ मते ज्यांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जातोय. पुढचा सामना एका साईडला स्वर्गीय सचिन स्पोर्ट केरने आणि त्याला फाईट करेल जर्मन बेलवली. टॉस बॉस बेलवली संघ टॉस जिंकला. निर्णय पेंडिंग आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. जो काही निर्णय असेल लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा मी विनंती करेन. श्रीराम 11 चिंचोली टीमला 24 बॉलमध्ये 38 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बेलवली टीमनं. त्याच्यामुळे स्वर्गीय सचिन स्पोर्ट केरने संघ आपल्याला पहिल्या पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षण करायचं आहे. चला उशीर करू नका. चिंचोली संघ लगेच सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा. ऐकूया डीजे जयच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. जोडी खेळपट्टीवरती कर्मवीर धर्मवीर असे दोन सलामी सध्या खेळपट्टीवरती. फलंदाज अमोल शेलके आणि कुणाल शेलके ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पहिला मुख्य ट्रम्प कार्ड श्रीधर केनी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. 24 मध्ये 38 धाबा चेस होतील की डिफेन्स करेल. सेकंड 17 मध्ये गोलंदाजी करत असताना फ्रेंड्स फॉरेवर पेटाली संघ. याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. स्ट्राइक वरती फलंदाज पाहिलं तर अमोल शेलके हा फलंदाज सध्या स्ट्राइक वरती. गोलंदाज श्रीधर केनी. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. श्रीधर केनी 24 मध्ये 38. पहिला बॉल लाऊड अपील. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर लेग पायस मध्ये सिंगल धाव जिथे टीमचं अकाउंट ओपन झालं 1 धावेनं. बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचोली टीमचा पहिल्याच बॉलवरती अगदी लाऊड अपील केली. मात्र तेवढ्या तीक्ष्ण नजरेनं चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. शिवदास वाघमारे सर असतील, मनोजी पवार सर असतील, त्याच्यानंतर मिस्टर व्हायब्रेशन अर्थात संदीपाकर सर असतील. अगदी चांगली पंचांची भूमिका सातत्यानं आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिल्या आणि ते 3 ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही कुणाल शेलके या फलंदाजाला पाहता. पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ या खेळाडूचा राहिला. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्यासाठी प्रयत्न तू मैमे झाले इथे. यस से पॉपिस क्रीज वरती पोहोचलेत. हा बॉल डॉट पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी श्रीधर केनीची. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या सेकंड 17 मध्ये करतोय गोलंदाज श्रीधर केनी. अनेक करावं लागेल कारण की 24 मध्ये 38 धावा लक्ष मोठं नाही आहे. त्याच्यामुळे छोट्या लक्षावरती फाईट टाईट करायची. सेकंड 17 मध्ये गोलंदाजी करत असताना पेटाली टीमला ड्राईव्ह केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर सिंगल धाब्याला प्राधान्य. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी भरपूर चांगली गोलंदाजी श्रीधर केनी करतोय.
सिंगल धाव आली, एकच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि तिन्ही बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केल्यात. हा चौथा बॉल आहे. आडवा बॅटचा वापर केला, फटका चांगल्या फाईन डीपला, चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. चला गोलंदाजावरती आक्षेप घेतला, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाज श्रीधर. पुढचा बॉल गोलंदाज श्रीधर केनी. वेगवान बॉल, लाईन खराब आहे, पंचांचा इशारा की वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतरच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 7 धावा धाव पुस्तकावरती. धाव पुस्तकावरती 38 धावांचं लक्ष पार करायचं आहे. समोर अमोल. पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल. धाव घेण्यासाठी प्रयत्न केला, चालाकी दाखवली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. पंचांचा इशारा की वाईट आहे. 1+1 टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. अतिरिक्त धावा सध्या खर्च करतो श्रीधर केनी. या अतिरिक्त धावा वाचवणं खूप महत्वाचं आहे, कारण की लो स्कोर आहे आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही अशा अतिरिक्त धावा खर्च केला तर आव्हान अगदी सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमसाठी. इथे लाईन चांगली आहे, लेन देखील भरपूर चांगली. हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे, गोलंदाज श्रीधर. समोर फलंदाज पाहिलं तर कुणाल शेळके. इथे मात्र स्लोवर बॉल फसवण्याचा प्रयत्न केला. मागील 2 बॉल निर्धाव फेकले, बॅकअप दिला गोलंदाज श्रीधर केनीनं, जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना चिंचवली हा संघ जाऊन पोहोचला तो मात्र 9 या आकड्यावरती. 18 मध्ये 29 सामना अजूनही बॅलन्स आहे. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 9 खर्च केला, जिथे आशेची किरण निर्माण केली गोलंदाज श्रीधर केनी आणि त्याच्यानंतर आता ऋषीवरती विश्वास दाखवला. समोर फलंदाज पाहिलं तर अमोल आणि कुणालची जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. सेकंड षटक, पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिला बॉल, प्रहार करण्याचा प्रयत्न मनसुबा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. पहिला बॉल निर्धाव फेकला, प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये करतोय पेटाली संघ अगेन्स्ट केणाऱ्या श्रीराम 11 चिंचवली संघावरती. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. 24 बॉल मध्ये 38 धावा, लक्ष मोठ्या नाहीये. जर असे वारंवार डॉट चेंडू केला तर प्रेशर वाढेल, दबाव येईल चिंचवली संघावरती. त्याच्यामुळे सिंगल डबलकडे लक्ष देणं देखील तेवढंच महत्वाचं राहील. फिल्डिंगची रचना चेंज केली, आता विकेटसाठी प्रयत्न करतोय सध्या या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पेटाली संघ.
चला थोडा फास्ट देखील केला. चला पेटारी संघ थोडासा फास्ट केला. समोर फलंदाज पाहिलं तर अमोल समोरच्या दिशेने केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे कलेक्टिंग झाली नाही. तो थोडीशी अचूक होती त्याच्या कारणास या बॉलमध्ये 2 धाबा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला आणि धावपुस्तकामध्ये धाबा पहिल्यानं संघ डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचलाय. तो मात्र 11 या आकड्यावरती. सिंगल डबलनं देखील खुश असेल सध्या चिंचोली संघ, कारण की सिंगल डबलनं देखील काम बनू शकता. मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी मॅचमध्ये केली जाईल. समोर अमोल शेळके प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या ऋषी केनीची पाहायला मिळतं आणि हा देखील निर्धाव चेंडू आला. पहिलं देखील म्हटलं होतं की जसे जसे डॉट चेंडू येतील तसा प्रेशर पूर्णपणे क्रिएट होईल. बॅटिंग करत असताना चिंचवली संघावरती जर प्रेशर रिलीज करायचं असेल ना तर प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची आहे. पुढचा बॉल ऑफ साइडला खेळलाय. ब्लॅक स्क्रीन समोर झेल पकडल्या फलंदाज बाद. पहिला विकेट अमोल शेळके मैदानातून बाहेर. हा पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला. पहिला P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर ऋषीचा वापर केला आणि तो देखील आपली चांगली कामगिरी सध्या या खेळपट्टीवरती करत असताना मागील 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 18 मध्ये 29 धाब्यांची गरज होती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 14 बॉलना 27 धाब्यांची गरज आहे. त्याच्यामुळे थोडासा दबाव आला बॅटिंग करत असताना चिंचवली संघावरती. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज पाहिलं तर इथेन पाटील 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाला आणि तोच इथेन पाटील सध्या इन ऍक्शन वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऋषी आडव्या बॅटचा वापर केला. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि इथे धाव आली सिंगल. लेग पायस मध्ये एक धाव जोडली जाईल. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 13 मध्ये अजूनही करायच्या 26. 13/26 समीकरण. चांगली गोलंदाजी आहे. भरपूर चांगलं योगदान सध्या या गोलंदाजचं राहिलं पेटल टीमसाठी. प्रहार केला फटका. चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. ओ कॅच ड्रॉप जीवनदान दिला. कॅच सोडली की मॅच सोडली हा मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण की कॅच सोडली आणि त्याच्यानंतर या 3 धावा जीवनदान देखील फलंदाजाला मिळालं आहे. हे कर्दन काय राहील. 2 धावाल्यात माफ करा. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालं. चला पाण्याची पूर्तता मैदानावरती करा. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती.
येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 24 मध्ये 38ची गरज होती. मागील 12 मध्ये खर्च केला अवघ्या 14. आता 12 मध्ये करायच्या 24. प्रति षटकाची सरासरी पाहिली तर 12च्या सरासरीने आता धावा जमा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवड टीमला. त्याच्यामुळे एखाद्या फलंदाजाला आता एक्सलेटर 5 ठेवणं हे गरजेचं आहे. मागे 2 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजांना 100% योगदान 100% कमिटमेंट केल्या फेटाली टीमसाठी. 12 मध्ये 24 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला. तिसरा ट्रम्प कार्ड परेश केनी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 12 बॉल 24 समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती कुणाल शेळके. मागील काही बॉल तो शांत होता, आता शांत बसून जमणार नाही. पाहिलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ना तर मेहनतीची पराकष्ट नक्कीच करावी लागेल. स्ट्राईकवरती तुम्ही हितेन पाटीलला पाहता, नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल शेळके ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. 12 बॉल 24 गोलंदाज परेश ज्याच्यावरती विश्वास ठेवला. मागे दोन्ही गोलंदाजांना चांगले योगदान दिलं. आता 12 मध्ये 24 वाचवायचे आहेत. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. थोडंसं रिदम चुकल्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होतील. हितेन पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. बारा 24 समीकरण गोलंदाज तयार. पहिला बॉल लाईन खराब आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतरच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धावा पहिल्यांदा तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या खेळावरती. 12 मध्ये 23ची गरज. अवंतर धावा वाचवावी लागते पेटाली टीमला. फाईट भरपूर चांगली सध्या. ओ पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठ आणि चेंडूचं संपर्क नाही आणि हा पहिला बॉल निर्धाव फेकला. जसे डॉट चेंडू येतील तसा पूर्णपणे प्रेशर नक्कीच श्रीराम 11 चिंचवली संघावरती येईल. त्याच्यामुळे पहिले देखील म्हटलं तर सिंगल डबलने देखील काम बनवू शकत होता आणि अशा स्थितीमध्ये वारंवार मोठ्या फटक्यांचे प्रयत्न केल्या जिथे आपण पाहिलं तर चिंचवली संघावरती दबाव निर्माण केला पेटाली टीमला. पुन्हा एकदा लाईनमधून भटकला. अवंत दाबा सध्या खर्च करतोय गोलंदाज परेश केनी. या दाबा कर्दनकार राहतील कारण की तुम्हाला दाबा वाचवायच्यात. जर अशा दाबा खर्च केला तर आव्हान अगदी सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना चिंचवली टीमसाठी. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल फलकामध्ये धावा पहिला संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं तर येणाऱ्या 11 बॉल यांना 22 धावांची गरज. 11 बॉल 22. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर चांगले मात्र जीवनदान फलंदाजाला सिंगल मिळेल चिंचवलीला आणि 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 17 या आकड्यावरती. 2 झेल ड्रॉप झालेत. चला खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका. जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर मैदानावरती खेळाडू आहेत ते रिव्ह्यू घेतील. याच्याकडे देखील लक्ष द्या. ऑफ साईडला केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याने ॲक्शन छोटे उचलतील फेकतील. अवघ्या सिंगल दाब्याला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ सध्या पुढे सरकला. फलकामध्ये धाबा पहिला संघ 18 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये करायचे 20 धावा. प्रहार करावा लागेल. मोठ्या फडक्यांची प्रतीक्षा करतोय सध्या चिंचवली. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती इथे ना फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर हा बॉल लॉक केला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. चला नवीन चेंडू घ्या आपण. षटकाराला फलंदाज हितेन पाटीलच्या बॅटमधून 6च्या मदतीनं संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल आणि गरज अजूनही 14 धावांची. 8 मध्ये 14. मागील दोन्ही गोलंदाजांना भरपूर चांगली मेहनत घेतली. आता त्या मेहनतीवरती पाणी फेडलं जाईल का हा देखील मोठा प्रश्न. जिथे 12 मध्ये 24ची गरज होती तो समीकरण येऊन उरलाय.
येणारे 8 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. समोर हितेन पाटील हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमीच विस्फोटक पाहिला आणि त्याच विस्फोटक अंदाजानं फलंदाजी करत असताना फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चाचपारल्या आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला. इथे चुका करतोय पेठाली. ओव्हर थ्रोच्या धाबा या कर्दनकर राहतील. या बॉलवरती धाबा आल्या 3च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 27 आकड्यावरती. समीकरण 7 बॉलनं गरज 11 धाब्यांची गरज. 7 मध्ये 11, 12 मध्ये 24ची गरज होती. परेश केनीवरती विश्वास ठेवला आणि परेशचा विचार केला तरी या षटकामध्ये तब्बल धाबा खर्च केला त्या मात्र 13. 7 बॉल 11 शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल जर डॉट आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार नक्कीच करे पेठाली. अलाउन द कार्पेटनं ऑन साईडला केला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे 2 धाबा कंप्लीट झाल्यात. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून भरपूर चुका केल्या सध्या पेठाली टीमनं. त्याच्या कारणास्तव मॅचमध्ये पकड निर्माण करते सध्या श्रीराम 11 चिंचवली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. चला पाण्याची पूर्तता, पाणी घेऊन जा मैदानावरती. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 29 आकड्यावरती. 38 धाब्यांचं लक्ष होतं. आता 6 मध्ये करायच्यात 9 धाबा. मध्ये करायच्यात 9 धाबा. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, सो येणाऱ्या 6 बॉलमध्ये 9 धाबा डिफेन्स करून देईल. आज खरं तर कानपुरी संघ 12 स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्या स्पर्धेमध्ये अजिंक्य पदाचा मान अर्थात त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन खरं तर कानपुरी संघ झालाय. त्याचं देखील आपण त्यांचं देखील अभिनंदन करूया. 6 मध्ये 9ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला प्रीतम केनी. या गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी आता करावी लागेल. जिथे 6 मध्ये 9 वाचवायचे आहेत. हा कारनामा केला जाईल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. समोर फलंदाज पाहिलं ना तर हितेन पाटील आणि कुणाल शेलके ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. सहा मध्ये 9 सामना भरपूर चांगला. अगदी शेवटपर्यंत मॅच सोडायला तयार नाही आहे पेठाली. शेवटपर्यंत संघर्ष करू हे दाखवत असताना या मॅचमध्ये पेठाली संघ 6 बॉल 9. प्रीतम केनीचा वापर केला. 4था हा ट्रम्प कार्ड. पहिलाच बॉस. समोर फलंदाज हितेन पाटील. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट. पकडो कॅच ही तो मॅच. हे समीकरण जुळलं पेठाली टीमसाठी. आणि इथे अजून एक ते धक्का क्रमांक 2. दुसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. मॅच मध्ये केला शिरकाव, मॅच मध्ये केला पलटवार पेठाली टीमनं. कारण की आता समीकरण पाहिलं येणारे 5 बॉल आणि गरज मॅच मध्ये 9 धाब्यांची. फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये मेहनत करतोय पेठाली
आता 5 मध्ये वाचवायच्यात 9. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. रोहित पाटील 4थ्या क्रमांकासाठी सध्या मैदानावरती दाखल झाला. प्रीतम केनी ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. 5 मध्ये 9 गोलंदाज तयार. समोर रोहित पाटील. इथे चुकी केल्या. पंचांचा इशारा की नो बॉल. ही अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती दावा पाहिल्याना संघ जाऊन पोहोचला तर मात्र 30 आकड्यावरती येणारे बॉल शिल्लक असतील 5 आणि करायच्यात 8 धावा. 5 बॉल 8 फीटचा बॉल. समोर फलंदाज पहिला रोहित पाटील. हिटमॅन पॉवर दाखवली जाईल का रोहितच्या माध्यमातून. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑफसाईडला केलेला अलाउन द कार्पेटनं. सिंगल धाव कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानलं. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 31 31 आकड्यावरती. आता 4 बॉल आणि गरज अजूनही पाहिलं तर 7 धाब्यांची. 4 बॉल 7चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे कंपल्सरी 7 धाबा या बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमला. चांगली गोलंदाजी करतो सध्या प्रीतम केनी. स्लोवर बॉल. चेंडूचा लाईन मिरिट पाहिला आणि त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तर मात्र डबल तिरी 33 आकड्यावरती समीकरण. 3 बॉल 5 धाव्यांची गरज. 3 बॉल 5चं समीकरण. सामना भरपूर चांगला रफ अँड टफ दोन्ही साईडनं चांगला संघर्ष मॅच मध्ये पाहायला मिळतं. 3 बॉल 5 जिथे 6 मध्ये 9ची गरज होती. मागील 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली. मात्र आता इथून पुढे 3 बॉल मध्ये 5 वाचवायचे. समोर फलंदाज पाहिलं तर कुणाल शेळके. सलामीचा खेळाडू खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. 3 मध्ये 5. वेगवान बॉल. चेंडू फडल्यानंतर डीप राहिला. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. आता समीकरण पाहिलं तर येणारे 2 बॉल 5 धाब्यांची गरज. रख हौसला मंजर भी आएगा. पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. मॅच भरपूर चांगला. 2 बॉल 5 गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग. लेंथ लाईन चांगल्या. शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती आखली गोलंदाज प्रीतम केनीनं जिथे सामन्यामध्ये पूर्णपणे पलटवार केल्या. आता समीकरण पाहिलं ना तर 1 बॉल आणि गरज 5 धाब्यांची. खरं तर 6 मध्ये करायच्या तर 9 धाबा. तिथून सामना खेचून आणला. खरं तर पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत होता श्रीराम 11 चिंचवली आणि तिथूनच पलटवार केला मॅच मध्ये सध्या पेटाली टीमनं. चला पास केला. मॅच इम्पॉर्टंट आम्हाला ठाऊक आहे. मात्र वेळेवरती सामना कव्हर करणं हे देखील तेवढंच गरजेचं. त्याच्यामुळे पेटाली संघ जास्त आपण सल्ला मस्तक देऊ नका. गोलंदाजींना खरं तर गोलंदाजांना अगदी चांगली लेंथ लाईन पकडली. त्याच्यामुळे आपण लगेच क्षेत्रशी सजून घ्या. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे या बॉलवरती मोठा फटका हवाय. चला फास्ट. 1 बॉल 5 धाब्यांची गरज. काय सामना कुठे होता जिथे 6 मध्ये 9ची गरज होती. तिथून सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय फ्रेंड्स फॉरएव्हर पेटाली टीमनं. आता 1 मध्ये करायच्या 5 धावा. सामना भरपूर चांगला. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळाला. मात्र विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 मध्ये 5 धाब्यांची गरज आहे. अगदी चांगला सामना. 24 मध्ये 38ची गरज होती आणि अशा मॅच मध्ये संघर्ष आपण पेटा टीमचा पाहतोय. 1 बॉल 5 गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम फ्रेंड्स फॉरएव्हर पेटाली. हार्ड लक. मॅच मध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळाला. तो मात्र श्रीराम 11 चिंचोली टीमचा. त्यांना देखील आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट जिथे 6 मध्ये 9 धावा डिफेन्स केला तो गोलंदाज प्रीतम केनी.